की त्यांचा 9 वर्षाचा मुलगा अकस्मात निधन झालं त्या बाळाचं, 9 वर्षाच्या मुलाचं. आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांनी विचारलं का झालं, कसं झालं. म्हणलं जे झालं ते झालंय, आता बाळाचा भोग, शेवटी त्याचं आयुष्यच तेवढं. पण त्यांची इच्छा झाला पुढं कसं. त्यांना मी एक शब्द दिला होता, दादा 1 ते 1.25 वर्षाच्या आत तो बाळ पुन्हा जन्माला जर नाही आलं तर हा मठ कायमचा सोडून मी निघून जाईल. मग त्यांनी मला विचारलं की तोच येईल कशावरून. तर त्यांना मी आधीच जन्म खुणा वगैरे काय असेल त्या सांगून टाकल्या होत्या आणि तेच बाळ पुन्हा जन्माला आलं. ते आपण सगळे बघतो. त्यांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. अनुभव माझं नाव अंकुश प्रकाश काकड. मी नाशिक मध्ये मकमालाबाद गावामध्ये राहतो. गेल्या 2.5 वर्षाच्या मागे माझ्या मुलाचं दुःखद असं निधन झालं. मी माझा 9 वर्षाचा मुलगा गमावला. त्या बाळाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारच्या अडचणी त्या बाळाला लागल्या. जन्माला आल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमांची जी काही सुरुवात झाली ती सुरुवात त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तशीच राहिली. म्हणजे अक्षरशः त्या बाळाला जर रात्री जर तो झोपला, ज्या कपड्यांवरती तो झोपला त्या कपड्यांवरती सकाळी उठल्यानंतर अक्षरशः ते कपडे लटकलेले असायचे आणि त्या कपड्यावरती कमीत कमी आम्हाला 1 वाटीभर तेल टाकून ते कपडे काढत असताना त्याच्या अंगातून रक्त यायचं. खूप वाईट परिस्थितीतून सगळ्या गोष्टी आम्ही खूप म्हणजे दवाखाने केले. तुम्ही म्हटले असेल या ठिकाणी त्या बाळाला गुण पडेल, त्या ठिकाणी बाळाला गुण पडेल, सगळं काही केलं, सगळं करून थकलो. शेवटी आमचे बंधू इथे यायचे, त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला की आपण दादांकडे जाऊया. पण परिस्थिती अशी हालाकीची झाली होती की वेळ पूर्ण संपला होता आणि आम्ही त्यावेळेस दादांच्या भागामध्ये आलो होतो. ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर पण दुःख झालं, त्याच्या सगळ्या गोष्टी, तो एक्सपायर झाला, सगळ्या गोष्टी. आज ते यातनं आहे, मनात खंत आहे सगळ्या गोष्टी. पण दादांच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने आज मला परत तोच मुलगा माझ्या पोटी जन्माला आलेला आहे. आणि जसा तो दिसायचा तसाच सेम तो दिसतो. आणि फक्त दादांच्या कृपेमुळे, त्यांनी दिलेल्या सेवेमुळे त्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. अजून एक सांगायचं झालं तर ज्यावेळेस दिवस गेले, 1 महिने दिवस जाऊन 1 महिना झाला आणि डॉक्टरांकडे ज्यावेळेस महिन्याची काही सोनोग्राफी वगैरे करतो आपण, तर ती सोनोग्राफी करायच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की या गर्भामध्ये पाणी कमी आहे, हा पण गर्भ काढून टाकावा लागेल. अक्षरशः पायाखालची जमीन सरकून गेली होती, कारण की अक्षरशः 9 वर्ष आम्ही खूप थकलेलो होतो. आता परत हेच जर होत असेल, कारण की डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की तुमचं दुसरं पण अपत्य तसं होईल, तिसरं पण अपत्य तसं होईल. आम्ही अक्षरशः पूर्ण हतबल झालो होतो. पण आम्हाला दादांनी, आम्ही रात्रीचे 12 वाजता मी दादांकडे आलो, मी आणि आमचे दाजी समाधान पाटील, आम्ही दोघं पण रात्रीचे 12 वाजता आलो. दादांनी सांगितलं जर तुम्हाला हा गर्भ काढायला लावला आणि जर तुम्हाला मुलगा नाही झाला आणि आपला स्वराज परत नाही आला तर मी हा मठ सोडून जाईल, असं दादांनी मला शब्द दिला होता. त्यांच्या कृपेनं मला 22 डिसेंबरला या बाळाचा जन्म झाला. तो फक्त आणि फक्त दादांच्या कृपेने झाला आणि स्वामींच्या आशीर्वादाने झाला. त्याबद्दल मी दादांचा खूप खूप ऋणी आहे. मला तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा आहे. तुम्ही मला कधीही सांगा, मी या मठासाठी आणि तुमच्यासाठी कधीही निम्म्या रात्री एक सावली प्रमाणे उभा राहील. एवढंच शब्द होतो, बाकी काय रे दादा. नक्की दादा, तुम्ही पण मनोभावे सेवा केली आणि त्याचं फळ ब्रह्मांड नाही स्वामी महाराजांनी दिलं. कारण तुम्ही तेवढ्या मनाने, तेवढ्या हृदयाने स्वामींच्या चरणी लीन झाला होता आणि स्वामींना ते फळ द्यावं लागलं. त्यासाठी आपल्या हृदयातनं मनापासून तो भाव असावा लागतो. मनाने भाव देव मला पाव, कदापि शक्य नाही. मनात जर, आपल्या मनात जर किंतुपणा जर असेल ती गोष्ट कदापि शक्य नाही. तेवढ्या मनातनं महाराजांना तुम्ही पण हाक मारले
आणि स्वामींना गेलेला स्वराज पुन्हा परत द्यावाच लागला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा सांगतो,